तू स्त्री शक्ती तू तुलाच देवी म्हणती तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ऍडव्होकेट शालिनी ऍडव्होकेट शालिनी ऍडव्होकेट शालिनी ऍडव्होकेट शालिनी आज लवकर आला? मग जाऊ परत आणि उशिरा येऊ? तसं नव्हतं म्हणायचं मला. चहा आणते. नशीब तेवढी तरी अक्कल आहे. काही खाणार का? नको, जेऊ घालते तेवढं बस आहे. सुमितला बोलवू का? शेजाऱ्यांकडेच खेळतोय तो. कशाला? मी शांत बसलेला बरा दिसत नाही. अहो सकाळपासून खूप आठवण काढतोय तुमची. त्याला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. नको, उगाच गाडीवरनं चक्कर मारून आणा म्हणून मागे लागेल. दुसरं काय? अहो चहा घ्या आणि मग फिरवून आणा त्याला. नवीन गाव आहे, कंटाळतो एकटा तो. नको, तू जा त्याला घेऊन आणि चहा दे आधी पटकन. पाहावं तेव्हा हे करा ते करा, साला घरात येणंच नको वाटतं. हॅलो, हा हा बोल. हो हो आत्ताच आलो. हा गाव तसं चांगलं आहे. हो हो, त्यांना काय घरातच राहावं लागतं ना. हा हो, शाळा वगैरे जवळ आहे. ती काय करणार? आणि काही करायचं म्हटलं तरी अक्कल पाहिजे ना. आहे तिच्याकडे? हा हो हो, बर बर बर, चल ठेवतो. हो. मला बोलायचंय तुमच्याशी. फार आवश्यक नसेल तर नंतर बोलू. आवश्यक आहे. मग बोला. आजकाल झालं काय हो तुम्हाला? माझ्याशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही, विनाकारण चिडचिड करताय. विनाकारण चिडचिड करायला मला काय वेळ लागले? मग झालं तरी काय? हा, माझं एक ठीक आहे हो, पण सुमितशी तुम्ही नीट वागत नाही, त्याला जवळ पण घेत नाही. काही प्रॉब्लेम आहे का? काही टेन्शन वगैरे आहे का? मला वाटलं काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. तर तुझी झाली का कटकट सुरू? माझ्या दृष्टीने तेच आवश्यक आहे. मग तूच काय विचार कर आणि ठरव काय ते. विचार करून डोकं फुटायची वेळ आली माझी. तुम्हीच सांगा काय झालंय ते. मी बाहेर जाऊन काही उद्योग करावा तर तेही आवडत नाही तुम्हाला. मग मी करावं तरी काय? काही करू नको, मला जरा शांत राहू दे. सदा आपली भुणभुण भुणभुण. हे बघा, तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपण जरा फिरायला जाऊन येऊया. तुमच्यासोबत नको, मी इथेच बरा आहे. तुम्ही जा, आरामात फिरून या. जा. ताई ताई. अरे मन्या, तू इथे अचानक कसं काय? तुझी आठवण आलो भेटायला. बरं ताई, तू कशी आहेस? मी मज्जेत. तू कसा आहेस? मस्त.
नवीन गावात गेलीस, म्हटलं भेटून येऊया तुला. तुला तर माझी आठवणच येत नाही. असं काही नाही हा. खरं सांगू, आताही मी तुमच्याच लोकांच्या आठवणीत बसले होते. तिथे सगळे मजेत आहेत ना? हो ताई, पण एक गोष्ट बोलू? बोल ना. तू माझ्याशी खोटं बोललीस. काय काय खोटं बोलली मी? ताई, तू आनंदात नाहीयेस. हे बघ, तुझा चेहरा बघून मी सांगू शकतो. नाही रे, तसं काहीच नाहीये. नक्की? मग घे माझी शपथ. ताई ताई, तू रडतेस कशाला? हे बघ, तू शांतपणे सांग काय झालं. हे बघ, मी आता आलोय ना. तू तू मला सांग, तुला काय झालंय ते. काय सांगू? तसं म्हणशील तर सांगण्यासारखं काहीच नाही. आणि म्हणशील तर अरे, आजकाल यांना काय झालं काही कळतच नाहीये. माझ्याशी नीट वागत नाहीत, नीट बोलत नाही. आपण काही बोलायला गेलो तर जाणून बुजून आपला अपमान करतात. प्रत्येक प्रकारे त्यांना मी तपासण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा काहीच कळत नाहीये. आणि आजकाल तर ते आमच्याशी कंटाळा आल्यासारखे वागतायत. काय करावं तेच कळत नाहीये. परत सुमितशी तसंच वागतात का ते? हो ना. साधारण कधीपासून ताई? झाला 1 महिना होत आला. तू त्यांच्याशी काही उलट सुलट बोललीस का? नाही ना, म्हणून तर आश्चर्य वाटतंय. मग तू त्यांच्या इच्छेविरुद्ध काही वागलीस का? माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही. बरं, मग ठीक आहे. आता मी आलोय ना, मी त्यांच्याशी बोलतो. नको. पण का ताई? अरे, ते तुझ्याशी सुद्धा नीट वागतील असं वाटत नाही मला. ठीक आहे, ते नंतर बघू. नको रे, तुझा पण अपमान करतील ते. करू दे ताई. हे बघ, नाहीतर मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणीसाठी मी एवढा अपमान सहन करू शकणार नाही. हे बघ, तू काही काळजी करू नको. आता तुझा हा भाऊ आलाय ना, मग तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच जाईल तो. Advocate Shalini, Advocate Shalini. भाऊजी, अरे काय कसं काय चालू आहे? मस्त. सहज आलो होतो, म्हटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून जाईल. मला वाटलं बहिणीला घेऊन जायला आलायस. कशाला? सहज. तुम्ही म्हणत असाल तर घेऊन जातो, सगळ्यांच्या गाठी भेटी होतील. हो, मग जा ना घेऊन. बरं, मग तुम्ही कधी येताय? नाही, नको, मला नाही जमणार, खूप काम आहे. बरं, तुमचं कसं काय चालू आहे? बाकी छान, मस्त. पण ताईला पाहून तसं वाटत नाही. का? तुमच्यामुळं. मी काय केलंय? भाऊजी, तुम्ही नक्की कुठल्या अडचणीत आहात? तुम्ही खूप बदललात असं ताईला वाटतं. तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे? नाही. मग हा बदल का? आता तिला तसं वाटतं, त्याला मी काय करू? म्हणजे तसं नक्की काही नाही ना? अजिबात नाही. हा, मग ठीक आहे. म्हणजे तू आमच्यातले प्रॉब्लेम सोडवायला इथे आलायस? नाही, आलो होतो तुम्हाला भेटायला, पण ताई खूप काळजीत दिसली. म्हटलं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, तर तुम्ही अस्वस्थ असल्यामुळे ती काळजीत आहे. मग कधी निघणार आहेस? आज रात्रीच. बहिणीला घेऊन? आता तुमची परमिशन मिळाली आहे तर चला, येतो मी. भावाबरोबर का गेली नाहीस? तुम्हाला तर माहितीच आहे, कार्यप्रसंगा व्यतिरिक्त मी तिथे कधीच गेले नाही. हो, पण गेल्याने संबंध सुधारतील ना. आणायस तो आला होता तर जायचं ना. तो मला घ्यायला आला नव्हता. बर, पण मग आपल्या दोघा नवरा बायकोंमधलं त्याच्याजवळ ओकायची काय गरज होती? त्याला सांगून काय होणार होतं? मला वाटलं मला सांगण्यासारखा नसेल प्रॉब्लेम तर त्याला सांगाल. पण सांगा ना, झालं तरी काय? चला, झोप येते. काय झालं सांगाल का? काय टाळताय तुम्ही मला?
कंटाळा आलाय का माझा? तसं असेल ते तरी सांगा. मी जर हो म्हंटल तर काय करणार आहेस? हॅलो. हा, 1 मिनिट. रमा. आले. हॅलो. काय काय झालं? बरं बरं. हां हां हां, येते मी. हो, येते. अरे काय झालं? बाबांची तब्येत ठीक नाहीये. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय आणि मन्या म्हणत होता की तुझी खूप आठवण करतायत. तू भेटून गेली असतीस तर फार बरं झालं असतं. अरे मग ये ना जाऊन. खरंच जाऊ 2 दिवसासाठी? हो जा. तुम्ही पण आला असता तर सर्वांना फार आनंद झाला असता. नाही पण मला नाही जमणार. बघा ना, जमलं तर. अनाईचं उद्या सुट्टीच आहे. एका दिवसाचा तर प्रश्न आहे. नाही अगं, नवं गाव, नवी नोकरी, नकोच. तू ये ना जाऊन. आणि इतक्या दिवसानंतर जातेस तर येण्याची घाई करू नकोस. म्हणजे? छान 4 दिवस राहून ये. जरा चेंज होईल तर बरं वाटेल तुला. आणि तुमचे हाल होतील त्याचं काय? काही हाल होत नाहीत. माझं मी बरोबर करतो. काय करता? सदा चहाही करता येत नाही तुम्हाला. अगे, तो शिकायला कितीसा वेळ. आणि तुझं वारंवार जाणं होणार आहे का? बरं, बघते मी. पण तुम्ही आला असता तर खूप बरं झालं असतं. मलाही आवडलं असतं ग, पण खरंच नाही जमणार. बरं, तू तयारी कर, मी तिकिटाची व्यवस्था करतो. असं किती छान वागतायत हे. असेच नेहमी वागले असतं किती छान झालं असतं. ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. संगतीनं माझ्या ढोल बजावे, धक धक माझं दिल धडकावे, तुझ्या वाचून मी कसे. अरे सुमित, अरे आता नको जाऊ खेळायला, घरात तरी ये. अरे पण ना. काय हो, तुम्ही स्टेशनला का नाही आलात घ्यायला? किती वाट बघितली माहितीये मी तुमची. शेवटी मीच आले. आणि असे बघताय काय? बाजूला वा, घरात तरी येऊ दे. आणि हे सामान पण घ्या घरात. हो, असे बघताय काय माझ्याकडे अनोळखी असल्यासारखे? कोण तू? काय काय म्हणालात? कोण तू आणि इथं का आलीयस? ओ, 8 दिवसात विसरलात की काय तुमच्या बायकोला? वा बाजूला, आत येऊ द्या. ओ बाई, उगाच अनोळखी घरात शिरू नका. मी नाही ओळखत तुम्हाला. अहो, असं काय करताय? तुम्ही तुमच्या बायकोला ओळखत नाही? आणि ही काय गंमत करायची वेळ काय? गंमत तुम्ही करताय. प्लीज निघा इथनं. अहो, पण असं काय करताय? मी तुमची बायको आहे, रमा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, कुणी आपल्या बायकोला कसा विसरू शकेल? निघा इथनं. अहो, काय झालंय तुम्हाला? मी आहे ना, शेजारच्या काकूंना बोलवते. त्या सांगतील बरोबर. सॉरी, त्या आणि त्यांच्या घरातले सगळे बाहेरगावी गेले. पण तुम्ही असं का करताय? का ओळखत नाहीयेत मला? ओळख असेल तर ओळख देईन ना. मी खरंच ओळखत नाही तुम्हाला तर तुम्हाला घरात कसा घेऊ? अहो, निदान आपल्या मुलाला तरी ओळखा. मी तुमची बायको, तो तुमचा मुलगा. सॉरी, मी नाही ओळखत. आणि जिथे तुम्ही माझी बायकोच नाही तिथे हा मुलगा तरी माझा कसा असणार? ओ, बस झाला तमाशा. आता घ्या घरात. कसा घेऊ घरात? तुम्ही निघा इथनं. उगाच मला त्रास देऊ नका. जा. ओ, आपल्या बायको मुलासोबत वागायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुम्ही माझी बायको असल्याचा एक तरी पुरावा आहे का तुमच्याकडे? हो, सगळ्यात मोठा पुरावा आहे आपला मुलगा सुमित. तुम्ही दोघं उगाच माझ्या गळ्यात पडताय. निघा इथनं. मला दार लावू द्या. अहो, आणखी काय पुरावा देणार? म्हणजे तुमच्याकडे कसलाही पुरावा नाही, हो ना? चला निघा. अहो, आपल्या दोघांच्या घरातून विरोध असताना सुद्धा आपण गावातल्या देवळात लग्न केलंय, हे तरी आठवतंय ना? कोण होतं आणखी? कुणीच नाही, फक्त देव होता साक्षीला. कुंकुटिया पद्धतीनं आपण लग्न केलंय. त्याचा काहीही पुरावा नाहीये.
कारण देव येऊन सांगणार नाही. तुम्ही अचानक असं कसं वागू शकता? निघा आता. अहो कुठे जाणार मी? तुम्हाला सुद्धा माहितीये मी ते कोणाला सुद्धा ओळखत नाही. आणि हे सामान तो मुलगा घेऊन मी कुठे जाणार? आता ते मी कसं सांगणार? पण कुणालाही घरात घ्यायला ही काय धर्मशाळा नाहीये. काय बोलताय? मी तुमच्या आणि माझ्या घरातल्यांना घेऊन येते. ये, तुला ज्यांना घरात घेऊन यायचंय ना त्यांना ये. काय ज्यांना घेऊन यायचंय त्यांना ये. आणि ऐक येताना मी तुझा नवरा असल्याचा पुरावाही घेऊन यायचं. समजलं ना? मी जाणार नाही. अहो तुम्ही असं काय करताय? तुम्ही काय इकडे? अहो असं काय करताय? मी जाणार नाही. प्लीज ऐका माझं. अहो प्लीज घ्या ना मला घरात. प्लीज असं नका करू. प्लीज प्लीज. हे बघा रमाताई, हे असं रडून काहीही होणार नाही. आई हे खरं आहे. मी तुला मुद्दाम घेऊन आलो. हे बघ तुझ्या बाबतीत जे काही घडलं ना ते तू ह्यांना सांग. तरच ह्या मॅडम तुझ्यासाठी काहीतरी उपाय करू शकते. रमाताई तुम्हाला पाणी हवंय का थोडं? नको. बर, आता मला शांतपणे सांगा बघू काय झालंय ते. एखाद्या वैऱ्याबरोबरही घडू नये असं घडलंय हो माझ्या बरोबर. कोणाचाच विश्वास बसणार नाही. रमाताई जे काही झालंय ते सविस्तरपणे आणि सगळं खरं सांगा मला. गेले काही दिवस माझे मिस्टर अचानकच बदललेत. कोण तू? काय काय म्हणालात? कोण तू आणि इथं का आलीयस? ओ 8 दिवसात विसरलात की काय तुमच्या बायकोला? वा बाजूला, आत येऊ द्या. हो बाई, उगाच अनोळखी घरात शिरू नका. मी नाही ओळखत तुम्हाला. अहो असं काय करताय? तुम्ही तुमच्या बायकोला ओळखत नाही आणि ही काय गंमत करायची वेळ काय? गंमत तुम्ही करताय. प्लीज निघा इथनं. मी तुमची बायको, तो तुमचा मुलगा. सॉरी, मी नाही ओळखत. हॉरिबल. खरंच कुणाचाही विश्वास बसणार नाही अशीच घटना आहे. पण मला कळत नाही एखादा माणूस असा कसा वागू शकतो. मॅडम आम्हालाही त्याचं आश्चर्य वाटतंय. यांचे भाऊ ना? हो, मीच तुमच्याशी फोनवर बोललो. हा बरोबर. मला सांगा, या घटनेनंतर तुम्ही त्यांना कधी भेटलात? नाही. कुठल्या तोंडाने भेटणार आणि कसं काय बोलणार? खरंय तुमचं. जो माणूस आपल्या बायकोशी असं वागू शकतो तो असो. एनिवे, तुमच्या दोघांचं लग्न तुमच्या घरच्यांचा विरोध असताना झालं. हो, पण लवकरच माझ्या वागणुकीने म्हणा किंवा आणखी कुठल्या गोष्टीने म्हणा त्यांच्या घरातल्यांनी माझा स्वीकार केला. आणि तुमच्या माहेरच्यांनी? आम्हाला मुलगा झाल्यानंतर फारच फरक पडला. हो, आणि नंतर माझ्या लग्नाच्या वेळी मी हट्टच धरला की ताईला घरी घेऊन येणार. आणि मी ताईला घरी घेऊन आलो. हो, आणि आमचे वरचेवर बरेच संबंध होते, पण माझं जाणं कधी नव्हतं. मग तुमच्या लग्नात यांचे मिस्टर आले नव्हते? आले होते, पण तेवढ्यापुरती आले आणि ते लगेच निघून गेले. ओके. मग आता तुम्ही पुढे काय करायचं ठरवलं? हो, त्यासाठीच तर आम्ही तुमच्याकडे आलोय ना. तुम्हीच सांगा ना काय करायचं ते. मॅडम अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? यावर नक्कीच मार्ग काढू शकतो. महत्वाचं हे आहे की तुमची काय करण्याची तयारी आहे. मी तर म्हणेल तुम्ही काही करा, पण माझ्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. ठीक आहे, मग आपण त्यांच्या विरुद्ध केस फाईल करू शकतो. त्यांना कोर्टात खेचावं लागेल. तुमची तयारी आहे? हो, पण ते एक गोष्ट बोललेत ती अगदी खरी आहे. कोणती? माझ्याकडे एकही पुरावा नाहीये त्यांची बायको असल्याचा. आणि आमचं लग्न राजरोसपणे भटा ब्राह्मणांच्या साक्षीने झालं नव्हतं, तर देवळात कुंकुट या पद्धतीने झालं. आणि त्याचा एकही साक्षीदार नाहीये. हे बघा रमाताई,
लढायचं ठरवलं ना तर आपोआप बळ येतं. तसे साक्षीदार आणि पुरावेही मिळतील. माझा सत्यावर विश्वास आहे. तुम्ही जर खऱ्या आहात आणि तुमच्यावर अन्याय झालाय तर त्यांना तुमचा आणि तुमच्या मुलाचा स्वीकार करावाच लागेल. मी तुमच्या पाठीशी आहे. ताई आता तू मागे फिरू नकोस. अगं आम्ही सर्व एक मिनिट. या बाबतीत कुणीही त्यांना प्रेशराईज करायचं नाही. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. हे बघा रमाताई, लढायचं ठरवलं ना तर आपोआप बळ येतं. तसे साक्षीदार आणि पुरावेही मिळतील. माझा सत्यावर विश्वास आहे. तुम्ही जर खऱ्या आहात आणि तुमच्यावर अन्याय झालाय तर त्यांना तुमचा आणि तुमच्या मुलाचा स्वीकार करावाच लागेल. मी तुमच्या पाठीशी आहे. ताई आता तू मागे फिरू नकोस. अगं आम्ही सर्व एक मिनिट. या बाबतीत कुणीही त्यांना प्रेशराईज करायचं नाही. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. ताई अजून किती विचार करणार आहेस तू? मला अजून हेच कळत नाहीये ते माझ्याशी असं का वागले. ताई ते जे काही वागले ना ते खूप विचारपूर्वक वागले. काय? हो ताई खरंच तुला वाईट वाटेल पण हा माणूस तुला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी संधीच्या शोधात होता. मी जेव्हा तुझ्या घरी तुला भेटायला आलो होतो ना तर तुझ्या ताईला घेऊन जा असा माझ्या मागे लागला होता. हे मी तुला सांगितलं पण होतं ताई. हो रे, म्हणूनच ते माझ्याशी असं वागत नव्हते. ताई कदाचित हेच कारण असेल. नाहीतर कुठलाही माणूस आपल्या स्वतःच्या बायकां मुलांसोबत असा वागेलच कसा काय? देव जाणे काय होणार आहे माझं. मी असं कोणाचं काय वाईट केलं म्हणून मला हा दिवस बघावा लागला. ताई तू अजिबात काळजी करू नको. बघ मी तुझ्या सोबत आहे आणि आता शालिनी ताई पण आपल्या सोबत आहे. तुला न्याय मिळू दिल्याशिवाय मी तरी गप्प बसणार नाही. पण एकदम असं त्यांना कोर्टात खेचायचं म्हणजे? मला सांग ही वेळ तुझ्यावर आणली कोणी? त्यांनीच ना. मग त्यांना त्याचं वाईट वाटत ना मग तू काय एवढी काळजी करतेस? अरे पण कोणी दगड मारला म्हणून आपण पण मारायचं का? मग तुला काय करावं असं वाटतं? नक्की काय करावं तेच मला कळत नाही. पण असं वाटतं त्या दिवसाची चूक त्यांना नक्की कळली असेल. ताई मला सांग त्यांनी तुला साधा एक फोन तरी केला का? अरे सॉरी बोलण्याचं धाडस त्यांना झालंच नसेल किंवा त्यांची तब्येत बरी असेल. वेडी आहेस वेडी ताई. अगं तुझ्या सगळ्या वेड्या अशा आहेत. असेल पण काय करणार, त्यांच्यावर अशी केस टाकावी असं मला वाटत नाही. तुला वाटतं की पुन्हा त्यांना भेटावंसं? काय हरकत आहे? काहीच नाही ना. मग चल निघायचं. हा चांगल्या कामाला उशीर नको. पण तू येऊ नकोस. पण का ताई? अरे उगाच तुझा अपमान होईल. हे बघ ताई आता अपमानासारखं काहीच राहिलं नाही आणि मी तुला आधीच सांगितलंय की माझ्या ताईसाठी एवढा तेवढा अपमान मी सहन करू शकतो. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी त्यांच्याकडे तुला एकटीला पाठवणार नाही. मग जायचं ना? मग चल. जाते जाते येते वाऱ्याची लकेर, येते जाते जाते येते वाऱ्याची लकेर, आठवा या बसा. अच्छा आता याला आणलंयस का मी तुझा नवरा असल्याचं सिद्ध करायला? म्हणजे अजूनही तुम्ही मान्य करत नाही मी तुमची बायको असल्याचं? अजूनही म्हणजे काय मान्य काय करायचंय? याला बघून मी मान्य करू? तुमच्या आमच्या घरातले सगळेच लोक मान्य करीत आहेत ना. घेऊन ये त्या सर्वांना. अहो ते सर्वजण येऊन काय सिद्ध करतील की आम्ही दोघं एकत्र राहत होतो एवढंच ना. माझ्यासोबत अनेक बायका राहून गेल्या असतील. काय ते प्रत्येकीचा मी नवरा आहे? हे बघा हे माझं घर आहे. हळू आवाजात बोलायचं माझ्याशी, कळलं ना? म्हण्या सॉरी माझं चुकलं. तर तू दोन्ही घरातली लोक इथे गोळा करणार आहेस पण त्यापूर्वी प्रत्येकाला विचारून आणशील की आमच्या लग्नाला कोण कोण हजर होतं? अहो असं कसं असणार? आपण पळून जाऊन लग्न नाही का केलं? अच्छा म्हणजे ज्या ज्या बायकांबरोबर मी पळालो त्या सगळ्या बायकांचा मी नवरा आहे.
अहो आपण इतकी वर्ष संसार केला, आपल्याला एक मूल आहे. हो, पण त्यानं हे कुठे सिद्ध होतं की मी तुझा नवरा आहे? कसं समजावं मी तुम्हाला? त्या भानगडीतही पडू नकोस. झाला एवढा तमाशा खूप झाला, आता सुखानं जगू दे मला. आणि ताईंनी काय करायचं? तर तू ठरव. ठीक आहे, मीच ठरवणार आहे. चल ताई. अहो असं काही करू नका. तुमच्या विरुद्ध काही करण्यासाठी माझं मन तयार होत नाहीये. प्लीज असा अविचार करू नका. हे बघ, याच्या त्याच्या सांगण्यावरून माझ्या विरुद्ध काही करण्याच्या भानगडीत पडू नकोस. पुन्हा एकटी पडशील आणि तोंडघशी पडशील. सर्वजण स्वतःसारखे समजलात तुम्ही? आई हे असे ऐकणार नाही. यांना यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. चल तू माझ्यासोबत. Advocate Shalini, Advocate Shalini. काय मग निवळलं का प्रकरण? नाही मॅडम, शक्यता वाटली होती म्हणून आम्ही त्यांना पुन्हा जाऊन भेटलो. पण बर, मग आता काय करायचं ठरवलंय? आता मी तयार आहे. माझ्या चांगुलपणाचा, समजूतदारपणाचा त्यांनी जो काही गैरफायदा घेतलाय ना, त्याबद्दल त्यांना धडा शिकवायलाच हवा. शेवटी माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. यासाठी तरी त्यांना मार्ग दाखवायलाच हवा. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं तुम्हाला वाटतं ना, हे सर्वात महत्वाचं. सर्वात प्रथम आपण त्यांच्या विरुद्ध केस फाईल करूया. आता त्यांची भेट घेऊया, ती थेट कोर्टात. कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात यावे. मिलॉर्ड, माझी अशील रमा पवार यांच्यावर कुणावरही ओढवू नये असा प्रसंग घडला आणि त्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे ते दिगंबर पवार. आपल्या या समाजामध्ये लग्न करण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण जरी पद्धती अनेक असल्या तरी या सगळ्यात एकच गोष्ट महत्वाची, आणि तो म्हणजे विश्वास. माझ्या आशिलाच्या या प्रकरणात दोघांनीही कुंकू टिळा या पद्धतीने लग्न केलं. दोघांचाही संसार सुरू झाला. दोघांच्याही घरातून विरोध असताना दोघांनी लग्न केलं, पण हा विरोध हळूहळू मावळत गेला. यथावकाश संसारात मूल, पण काही दिवसांनी नवऱ्याने आपल्या बायकोला ओळखण्याचं नाकारलं. अर्थात बायको आणि मुलाला घराबाहेर काढून टाकलं. मिलॉर्ड, लग्न संस्थेवरील विश्वास या गोष्टीचा अपमान करणाऱ्या या मुजोर माणसाला कणखर शिक्षा सुनवावी अशी मी कोर्टाला विनंती करते. दॅट्स ऑल मिलॉर्ड. आरोपीच्या वकिलाचे काही म्हणणे आहे? मिलॉर्ड, ॲडव्होकेट शालिनी आपल्या अशिलाची बाजू इतक्या प्रभावीपणे मांडतायत की केस ऐकताच त्यांची अशील एकदम गरीब गाय वाटायला लागेल. आणि प्रतिस्पर्ध्याचा अशील हा मोठा कोणीतरी गुन्हेगार आहे असं वाटायला लागेल. पण खरं तर सर,
आज जरा वेगळं प्रकरण आहे. आज माझा अशील हा अगदी गरीब आहे. ऍडव्होकेट शालिनी, आरोपीच्या वकिलांचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे? अजिबात नाही. मग त्यासाठी मला दिगंबर पवार यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. रमा पवारांना तुम्ही ओळखता? हो, काय म्हणून? बाई म्हणून. बायको म्हणून नाही. नाही. किती वर्ष तुम्ही एकत्र सोबत राहिलात? सलग असं नाही, पण बऱ्याचदा. एक बाई म्हणून? हो. अशा किती बायका तुमच्या आयुष्यात आल्या? ऑब्जेक्शन युअर ऑनर. त्याचा या केसशी काही एक संबंध नाहीये. नाही कसा? मिलॉर्ड, यांच्या आयुष्यात फक्त बायकाच आहेत की बायकोही आहे हे कळायला नको? प्रश्न नीट विचारा. ओके मिलॉर्ड. तुमचं लग्न झालंय? नाही. रमाबाईंचं म्हणणं आहे की तुमच्यापासून त्यांना एक मुलगा झालाय. ती खोटं बोलतेय. म्हणजे रमा तुमची बायको नाही आणि तिच्यापासून झालेला मुलगा हा तुमचा नाही. नाही. थँक्यू. मिलॉर्ड, मला साक्षीदार म्हणून मनोज माने यांना इथे बोलवण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. ऍडव्होकेट शालिनी, ऍडव्होकेट शालिनी. मला साक्षीदार म्हणून मनोज माने यांना इथे बोलवण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. तुमच्या बहिणीचं लग्न झालंय? हो, कोणाशी? दिगंबर पवारांशी. तुम्ही लग्नाला होतात? कोणीच नव्हतं, कारण दोघांकडून विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन मंदिरात कुंकुटिळ्या पद्धतीने लग्न केलं होतं. हे सगळं तुम्हाला कसं माहित? मलाच नाही तर दोन्ही गावातल्या लोकांना माहित होतं. पण कसं? कारण ह्याचा गाजावाजा दिगंबर पवारांनीच केला होता. थँक्यू मिलॉर्ड. आरोपीच्या वकिलाला उलट प्रश्न विचारायचे? नाही सर. पण मला रमाबाईंना काही प्रश्न विचारायचे. परवानगी आहे. रमाबाई, तुम्ही कुठल्या आधारावर माझ्या अशिलाला आपला नवरा आहे म्हणून म्हणताय? तो माझा नवराच आहे. यासाठी कोणत्याही आधाराची गरज नाहीये मला. हो, पण तुमच्या म्हणण्याने काय होतंय ते नाही म्हणतायत ना. हो, पण माझ्यासारख्या किती बायकांसोबत ते राहतात हे माहितीये तुम्हाला?
त्यातल्या एका तरी बाईला त्यांनी पुढे आणून दाखवावं. माझ्या गावातल्या त्यांच्या गावातल्या लोकांना, तिकडच्या शेजाऱ्यांना जाऊन विचारावं त्यांचा मुलगा कोण आणि बायको कोण. खरंय, पण बायको असल्याचा एक तरी पुरावा आहे. लग्नाचा एक तरी साक्षीदार आहे. मिलॉर्ड, त्यांच्याकडे नाही, पण माझ्याकडे आहे. एक नाही, 4 पुरावे. मिलॉर्ड, यामध्ये मुलाच्या जन्मतारखेचा दाखला, मुलाचे प्रगती पुस्तक. जेव्हा दिगंबर दुसऱ्या नंबरच्या नोकरीवर होते तेव्हा त्यांनी आपल्या मेवण्याच्या लग्नासाठी टाकलेला सुट्टीचा अर्ज आणि त्यांच्या मेवण्याची पत्रिका आहे. यापैकी एकूण 4 पैकी एका नोकरीच्या पर्सनल डिटेल्स मध्ये यांनी आपल्या परिवाराची सगळी माहितीही लिहिलेली आहे. मिलॉर्ड, या सर्व पुराव्यांवरून सत्य तुमच्या समोर आलं असेलच. हे असे अपराध करून आपण समाजाचं किती नुकसान करतोय याची जाणीव अशा लोकांना करून देण्यासाठी कठोर शिक्षा द्यावी अशी मी कोर्टाकडे विनंती करते. त्याचबरोबर माझी अशील रमा पवार यांना आपण न्याय मिळवून द्यावा. दॅट्स ऑल मिलॉर्ड. कोर्टासमोर सादर झालेल्या दोन्ही पक्षकारांच्या साक्षी पुराव्यावरून आणि एकंदरीत चर्चेवरून हे कोर्ट या निर्णयापर्यंत येऊन पोहोचते की दिगंबर पवार हे दोषी असून ते गुन्हेगार आहेत. या कथेत